मग मंडळी कशा आहात? इतके दिवस तुम्ही कारचे रिव्ह्यू बघितले, कमर्शियल व्हेकलचे बघितले, पण ट्रॅक्टरचा तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल। आज आपल्याकडे असा ट्रॅक्टर आहे छोटा, काम करतो मोठे। जिथे मोठा ट्रॅक्टर जाऊ शकत नाही अशा ठिकाणी हा ट्रॅक्टर तुम्ही यूज करू शकता। हा आहे महिंद्राचा ओजा 2124, जो की जबरदस्त ट्रॅक्टर आहे आणि याच्याबद्दल मी आजच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, मी अजिंक्य, तुम्ही बघता ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल। सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। महिंद्रा ओजा अनेक उपयोगांसाठी तयार करण्यात आलेला आहे। तुमच्या शेतीच्या गरजा काहीही असोत, हा ट्रॅक्टर त्याला समर्थपणे सामोरा जाईल आणि तुम्हाला उत्कृष्ट उत्पादकता मिळवून देईल। यामध्ये तुम्ही स्प्रेअर म्हणजेच रासायनिक फवारणी यंत्र जोडू शकता। हे विशेष डिझाइन केलेले यंत्र समप्रमाणात हवेचा प्रवाह निर्माण करते, जेणेकरून रसायनांचे वितरण एक समान होते आणि कमी इंधन वापरून अधिक परिणामकारकपणे फवारणी होते। यामध्ये तुम्ही रोटरी टिलर, कल्टिवेटर देखील जोडू शकता। याला तुम्ही नांगर देखील जोडू शकता। हे यंत्र अत्यंत अचूक तंत्रज्ञानाने डिझाइन करण्यात आलेले असून खोलवर आणि एक समान नांगरणीसाठी उपयुक्त आहे। हा ट्रॅक्टर 3 रेव्होल्युशनरी टेक पॅक सह मिळतो। प्रोजा म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, मायोजा म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲप कनेक्टिव्हिटी मिळते, रिअल टाइम तुम्हाला सगळे अलर्ट्स मिळतात, इंजिन मध्ये काय खराबी आहे हे ॲपच्या माध्यमातून तुम्हाला समजतं, आणि तिसरा म्हणजे सगळ्यात हायटेक रोबोजा, ज्यामध्ये असं तंत्रज्ञान यूज केलेलं आहे जो ट्रॅक्टर स्वतः सगळी कामं करतो ऑटोमॅटिकली। याचे डिझाइन तुम्ही बघू शकता। पुढे तुम्हाला इथे प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिलेले आहेत, महिंद्राचा लोगो दिलेला आहे, इथे ग्रिल दिलेली आहे, कारण इंजिनची जी गरमाई आहे ती बाहेर काढण्यासाठी। ह्या हुड खाली तुम्हाला 24 HP-चं 3DI इंजिन जे आहे ते दिलेलं आहे, जे की पाहू शकता। आता याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की हे पहा, हुड मी ओपन केलं, बोनेट ओपन केलं आणि तिथे एक मस्त अशी गोष्ट दिलेली आहे ज्यामुळे हुड खाली जात नाही आहे। तर ही एक छोटी छोटी इंजिनिअरिंग जी आहे ती मजा आणते या गाडीमध्ये। त्यानंतर इंजिन पाहू शकता तुम्ही, 24 HP-चं इंजिन तुम्हाला याच्यामध्ये मिळतं। हे करूया बंद। इथे नॉब देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी। अपोलोचा टायर तुम्हाला याच्यामध्ये मिळतो। 180/50 D12चा टायर तुम्हाला फ्रंटला मिळतो। 8.3-20चा टायर तुम्हाला याच्यामध्ये मिळतो। याच्यामध्ये मिळणारे फीचर्स आता स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल की कारमध्ये काही फीचर्स मिळतात जे ट्रॅक्टरमध्ये आपल्याला मिळत नव्हतं आणि म्हणूनच तुम्ही दमत होता ट्रॅक्टरमध्ये। तर आता जे महत्त्वाचं फीचर जे कारमध्ये असतं ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। आता हे स्टेअरिंग व्हील तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक ॲडजस्ट करू शकता। जर तुम्हाला टिल्ट यूज करायचं आहे तर याचा यूज करून तुम्ही टिल्ट करू शकता। तुम्हाला टेलिस्कोपिक यूज करायचं आहे, हा नॉब दिलेला आहे तो लूज करा आणि वर खाली करा तुमच्या हाईटप्रमाणे। इतकंच नाही तर हे सीट देखील तुम्ही ॲडजस्ट करू शकता। कन्व्हिनियन्सचा अजून एक फीचर म्हणजे तुम्हाला फ्लोअरबोर्ड जो आहे तो मोठा मिळतो, ज्यामुळे एरिया असा मोठा असल्यामुळे मोकळं ढाकळं बसता येतं। आणि शेतीची कामं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की दमतात लोक खूप, म्हणूनच हे छोटे छोटे फीचर्स आहेत जे या ट्रॅक्टरमध्ये मिळतात आणि त्यामुळे तुम्ही शेतीची कामं आरामशीर करू शकता। हे सीटसुद्धा कम्फर्टेबल आहे। हा ट्रॅक्टर जो आहे तुम्हाला तुमच्या कामावेळेस तुमचा मोबाईल देखील चार्ज करतो। तर त्यासाठी इथे तुम्हाला 12 वोल्ट चार्जिंग सॉकेट बघायला मिळतं। इथे दिलेलं आहे 2.5 एम्पियर टाईप ए चार्जिंग पोर्ट। इथे बॉटल होल्डर दिलेला आहे। इथे तुम्हाला मिळतो टूल बॉक्स। इकडे तुम्हाला PTO कंट्रोल दिलेले आहेत 540E, त्याचबरोबर 540। इकडे तुम्हाला मिळतो गिअर लिव्हर, ज्यामध्ये इकडे रिव्हर्स, न्यूट्रल, लो, न्यूट्रल आणि हाय। म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे तुम्हाला दिलेला आहे ड्राफ्ट कंट्रोलर आणि इकडे तुम्हाला मिळतो पोझिशनिंग कंट्रोलर। इकडे गिअर लिव्हर दिलेला आहे। इकडे तुम्हाला ॲक्सिलेटर जो आहे तो दिलेला आहे। पायात देखील तुम्हाला एक ॲक्सिलेटर जो आहे तो दिलेला आहे। इकडे तुम्हाला ब्रेक पाहायला मिळतो। रिअर व्ह्यू मिरर जो आहे तो ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे। डिझेल इथे फील करू शकता तुम्ही। याची जी ग्राउंड क्लिअरन्स आहे 330 mm चा। इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे जो की सेमी डिजिटल आहे। या ठिकाणी तुम्हाला स्पीडोमीटर आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला जातो, ज्यामध्ये MID छोटासा दिलेला आहे, ज्यामध्ये ट्रिप A, ट्रिप B तुम्ही पाहू शकता, किती तास तुम्ही ट्रॅक्टर यूज केलेला आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील। बाकी स्पीडोमीटर इथे दिलेला आहे। बाकीचे जे वॉर्निंग साईन्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। अशा प्रकारे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे। इथे हजार्ड लाईटचं बटन दिलेलं आहे। हे जे आहेत हे हेडलॅम्पचे कंट्रोल्स इथे दिलेले आहेत आणि इंडिकेटरचं कंट्रोल इथे दिलेलं आहे। हॉर्न कसा वाजतो बघा, अशा प्रकारे हॉर्न दिलेला आहे। इथे तुम्हाला जो स्टेअरिंग व्हील आहे तो ॲडजस्ट करण्यासाठी लिव्हर दिलेला आहे। हा 4 व्हील ड्राईव्ह आहे, त्याच्यामुळे त्याचा नॉब इथे दिलेला आहे। 2 व्हील ड्राईव्ह ते 4 व्हील ड्राईव्ह तुम्ही ते कनेक्ट डिस्कनेक्ट करू शकता। पाठीमागे बघा, या ठिकाणी तुम्हाला PTO दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता हायड्रोलिक्स दिलेले आहेत। 950 किलो वेट कॅपॅसिटी आहे या ट्रॅक्टरची। हॅलोजन टेल लॅम्प्स आणि टर्न इंडिकेटर तुम्ही पाहू शकता। रिअर लॅम्प जो आहे तो दिलेला तो पहा, जो की अशा प्रकारे वर्क करतो। मंडळी इथे तुम्हाला इक्विपमेंटसाठी सुद्धा इथे कनेक्शन दिलेलं आहे, हे पहा।
अशा प्रकारे त्याचबरोबर इथे टॉप लिंक जे आहे ते 3 सेटिंग्समध्ये इम्प्लिमेंट तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. मग मंडळी कसा आहे, चालवायला सोपा आणि फीचर्सने लोडेड हा ट्रॅक्टर तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठी या चॅनलला सपोर्ट करा, म्हणजेच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.